रेडीमेड गारमेंट ही अति मोठी इंडस्ट्री आहे. यामध्ये माणसानं प्रवेश केला पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशननं बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन करावा आणि चांगला दर्जा डिझाईन करून लोकांना हवा असतो कमी गुंतवणूक चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावं. गारमेंट असोसिएशनच्या प्रत्येकाने अडचणीमध्ये याची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान सोलापूर गारमेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सोलापूर गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर, अशोक चव्हाण, सुरेश बिद्री, बंशीलाल चितुरू, अनिल भूमकर, नागेश चव्हाण. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गारमेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी निवारण व्हावं व त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावं यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं किसन जाधव यांनी स्पष्ट केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.